दिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं, आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं. नवरात्र उत्सव करता तिकडे, नवरात्र उत्सवामध्ये नागरिक स्टोअर नावाचा पहिल्या वर्षापासून 30-35 वर्षापासून नागरिक स्टोअरवाला संबंध गेट द्यायचा, त्याचा गेट काढून स्वतःचा गेट नाव लिहिलं. अरे दिघे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले, स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही. तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता, तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता. अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळाला सांगावं त्याने, हिंमत असेल तर. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला. तेव्हा सतीश प्रधान आमदाराचं तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं. त्यामुळे बघा, तुम्हाला मी परत सांगतो, तुमचं राहिलेला आता काळ आहे, चांगल्या पद्धतीने काम करा. आम्हाला आमचं काम करू दे, तुम्हाला तुमचं काम करा. आम्हाला सर्व तुमची काही गोष्टी आहेत ते सर्व माहिती आहे. ज्या वेळी ओपन करेल ना, तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे राजन विचारेच्या नादी लागू नका. आणि राजन विचारे उघडं पुस्तक आहे, कधी कोणी उघडून बघू शकतो. आणि मी काय आज लहानाचा मोठा झालेला आहे या ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे झालेलं. त्यामुळे या भानगडीत पडू नका. तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही विकासाची कामं दाखवा ना. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा. तुम्ही 10 वर्षात मी काय काम केलं ते सांगतो. नरेश मस्के महापौर 2.5 वर्षात तुम्ही काय केलं सांगा, मी सांगतो तुम्हाला मी काय काम केलं ते. त्यामुळे उगाच कोणाला जे चाललंय त्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू द्या. चांगलं हे चाललंय, प्रचार करा. तुम्ही मुख्यमंत्री 2.5 वर्ष म्हणून होतात, या ठाण्यासाठी काय केलं ते सांगा. अहो तुम्हाला आयडिया आम्ही द्यायचो, हे काम झालं पाहिजे, ते काम झालं होतं, तीच फक्त पत्रके घेऊन तुम्ही या सर्व मंजुरी केली. आणि एकटा एकनाथ शिंदे काय करू शकतो, त्यावर राजन विचारे पण तुमच्याबरोबर होता, हे लक्षात ठेवून द्या. चित्रपटामध्ये जे दाखवलं ते खोटं होतं, मात्र आम्ही दुसरा भाग काढू त्याच्यामध्ये खरं दाखवलं. अहो साहेब, म्हणजे तुम्हाला कळलं ना की पहिलं खोटं दाखवलं, ते कबूल केलं साहेब त्यांनी. असं म्हणणं आहे की सभागृह नेतेपद तुम्ही त्यांना दिलं तर ते तुम्ही देणार नव्हते, त्यांनी राजीनामा अहो साहेब, हे आता तुम्ही बोलतात, एवढे दिवस तोंड तुमचं शिवलं होतं का? आणि तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? तुम्हीच पिक्चर डायरेक्टर तुम्हीच होतात ना. स्क्रिप्ट तुमची, तुम्ही काय स्क्रिप्ट काय राजन विचारे लिहायला आला होता? म्हणजे तुम्ही खोटं दाखवलं ना, एवढ्या लोकांना फसवलं तुम्ही. जर त्याच वेळेला बोलायचं होतं ना, त्यावेळेला पिक्चरमध्ये तुम्ही काय दाखवलं की राजन विचारे आला, चावी दिली आणि गेला, घरापर्यंत पोहोचवला. हे तर आम्ही त्यात सांगितलं ना तुम्हाला. आताच काही किस्से काढावे वाटतात. आता किस्से म्हणजे आता त्यांना कळलंय, त्यांचा किस्सा लोकांना समजलेला आहे. त्यांचे किस्से जे आहेत ना सर्व लोकांना माहिती आहेत आणि त्यातले भरपूर किस्से मला पण माहिती आहेत. कारण मी 40 वर्ष या राजकारणामध्ये होतो दिघे साहेबांपासून, आणि आम्ही दिघे साहेबांचे ओरिजिनल चेले आहोत. दिघे साहेब माझ्या शेजारीत राहायचे. हां, त्यांचं असं म्हणणं आहे की आनंद दिघे साहेबांना मातोश्रीवरून असा आदेश त्यांना होता की दिघे साहेबांना पदावरून, जिल्हा प्रमुख पदावरून काढायचं होतं आणि त्यांचा ते रुग्णालयात असताना त्यांना तसं सांगण्यात आलं, त्यामुळे दिघे साहेब बेचैन झाले. तुम्हाला माहिती आहे का, एक शॉट त्याने असा पण दाखवला होता, ते पण विचारून घ्या त्यांना, की दिघे साहेबांची बॉडी त्या ठिकाणी खांद्यावर उडी मारून खाली उडी मारली. हे हा पण शॉट होता, ते पण खरं आहे का दाखवा ना लोकांना. हां, अरे कशाला लोकांना उल्लू बनवता? हां, थोडे दिवस राहिलेत, उगाच नादी लागू नका आमच्या. ते असं म्हणतात की राजनचा सीझन संपलेला आहे, नरेश मस्के विजय. आता सीझन कुठला चालू होईल तुम्हाला बघेल ते. आता तुम्हाला 4 तारखेला कळेल कोणाचा सीझन चालू होईल. आणि सीझन कोणाच्या सांगण्याने नसतो, जनतेच्या हातात सीझन आहे. 2 मिनिटं आपल्या सगळ्यांना, 2 मिनिटं. त्यांचं असं म्हणणं होतं की दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर जेव्हा ते मातोश्रीवर भेटायला उद्धव ठाकरेंना गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं की दिघे साहेबांची संपत्ती प्रॉपर्टी कुठे कुठे आहे. अरे त्याच्यानंतर त्यांना वाईट वाटलं, त्यांना वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो. आत्ताच कसं काय? एक 2 मिनिटं तुम्हाला फक्त सगळ्यांना एक सांगतो, एक 2 मिनिटं एक गोष्टीचा उलगडा करू आपण. या लोकांनी गुरु शिष्याची परंपरेच्या बाबतीत त्यावेळेला बोलले आत्ता या मीटिंगमध्ये. मग ते बोलले की राजन विचारेने जेव्हा दिला हा राजीनामा त्यावेळेला त्यांना त्रास झाला. मग ते आपण थोडक्यात बोलूया. नरेश मस्केच्या डोक्यात सत्तेची हवा आहे, चप्पल घालून हा माणूस दिघे साहेबांचा आनंद आश्रम मध्ये साहेबांसमोर उभा आहे. हा फोटो पाहिला तर गुरुवर्य दिघे साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना संताप आल्याशिवाय राहणार नाही. साहेबांचा आनंद आश्रम हे आनंद आश्रम राहिला नाही, एवढंच खरं. हा फोटो बघा, हे गुरु आणि हे शिष्य जे यांची परंपरा, हे तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवत आहेत. मला अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याच्या बाजूला बसलोय आणि त्यांच्याबरोबर या शिवसेना या खऱ्या संघटनेमध्ये काम करतोय. एक हा आहे 30 जुलै 2023चा. त्यानंतर देखील यांना अक्कल आली नाही
या मार्च 26, 2024ला होळीच्या वेळेला आमचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोसमोर कायम चप्पल घालून रुबाबात उभे असणारे नरेश मस्के आणि त्यांच्या साथीदारांना दिघे साहेबांचं पवित्र स्मृतीसमोर कसं उभं राहायचं याचं भान नसलं तर त्यांना दिघे साहेबांचा विचार, शिवसेनेचे विचार कधीच सोडले आहेत हे स्पष्ट होते. हे घ्या, हे लोक शिकवणार खऱ्या शिष्यांना तत्वज्ञान. ह्यांची लायकी काय, ह्यांना काय माहिती आहे खरं शिष्य काय आणि खोटा काय. बरं, या लोकांनी आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा इलेक्शन आले त्यावेळेला साहेबांचा नावाचा वापर केला. साहेबांच्या मृत्यू कसा झाला, साहेबांवरती किती अन्याय झाला. अरे जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा थोबाडा कशाला बंद करून बसलेला. तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला. गेल्या 2 वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने हे बोलत आले आणि ज्या ज्या वेळेला मी काउंटर केलंय, हे दोन्ही ट्विट तर दाखवले, याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं किंवा मी त्यांना विचारलं की 22 वर्ष दिघे साहेबांना जाऊन झाले, आज तुम्हाला आठवण आली का साहेबांवरती अन्याय झाला. मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो, पण कोणतेही आमदारकी, नगरसेवक, खासदार, मंत्रीपद आम्ही घेणार नाही का म्हणून तुम्ही घेतलं. त्यावेळेला तुम्हाला आठवलं ना आमच्या गुरुवरती अन्याय झाला. म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पदं होती तेवढी उपभोगली आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला तुम्ही आरोप करायला चालू झालात. त्या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे, त्याच्याही पलीकडे सर्व पक्षीय, जसे विक्रांत चव्हाण बसलेत, सुहास देसाई बसलेत, इतर सगळ्या पक्षाची लोक तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना. आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचेच जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात. का म्हणून असं? लोक पहिल्यांदा आत्मीयतेने पाया पडायचे, आज पडतायत का तिकडे? कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटोमध्ये पण काहीतरी झोल केलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात. जेव्हा लोकांनी टीका करायला चालू केली त्यावेळेला तुम्ही साहेबांचा फोटो काढलात. आज जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की तुमच्या पायाखालची वाळू सरकते, 25 लोकसभा मतदारसंघाचा सर्वे जेव्हा काढला तेव्हा तुम्हाला समजते, जेव्हा राजन विचारे जिंकतायत, लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यावेळेला तुमची घालमेल झाली आणि तुम्ही त्यावेळेला उमेदवार शोधत होतात. तुम्हाला जेव्हा उमेदवार मिळाला नाही तेव्हा कोणातरी द्यायचं म्हणून ह्याच्या गळ्यात माळ घातली आणि आज तो तिकडेच जाऊन नतमस्तक होतोय जिकडे चपला घालून उभा होता. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात, मगाशी साहेब पण बोलले, अनेक शॉट, आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केले की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत. म्हणजे तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं, तुम्हाला जेव्हा इथनं पळायचं होतं, तुम्हाला जेव्हा तुमचं स्वार्थ साधायचा होता त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात. आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे. कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना आणि दिघे साहेब डोळ्यासमोर ज्यांच्या आले त्यावेळेला लोक रडली, कार्यकर्ते रडले, भावूक झाले आणि आज तुम्ही 2 वर्षानंतर सगळं तुमचं उपभोगल्यानंतर तुम्ही सांगताय की हो आम्ही पिक्चरमध्ये झोल केला. लाज वाटली पाहिजे या लोकांना बोलत असताना या दिघे साहेबांवरनं. यांची खरी म्हणजे लायकी नाही दिघे साहेबांवरती बोलणं. आणि मी या तडफडीने बोलतोय कारण की साहेबांना अग्नी मी दिलाय. मला पूर्णतः माहिती आहे की त्याची जळफळण माझ्या मनामध्ये काय होते. आज जेव्हा मी विचारे साहेबांबरोबर उभा राहतो, अनेक ठिकाणी जातो, लोकांचा प्रतिसाद बघतो, त्यावेळेला मला कळतं की दिघे साहेबांबाबतीत आणि दिघे साहेबांच्या खऱ्या शिष्याच्या बाबतीत लोकांची आत्मीयता काय आहे. या लोकांनी शहाणपणा करू नये, शहाणपणा शिकवू नये. तुम्ही ज्या वेळेला भिका मागत होतात ना, ज्या वेळेला उद्धव साहेबांना बोलवायचा 100 वेळा, आज तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय. ज्या वेळेला तुम्ही त्या आनंदनगरला थांबायचात ना प्रवेशद्वाराच्या इकडे, जे प्रवेशद्वार गेले 3-4 वर्ष तुटलेलं आहे ते तुम्हाला बांधण्याची अक्कल नाही आली. तुम्ही 3 वर्ष तिकडे थांबलात, त्याच्या अगोदर गेले 22 वर्ष थांबलात, तेव्हा त्यांना प्रत्येक इथले लोकोपयोगी कामाला उद्घाटन करायला तुम्ही त्यांनाच बोलवत होतात, त्यांच्याच हातापाया जोडत होतात, त्यांचेच सत्कार करत होतात. तेव्हा तुम्हाला वाटलं नाही दिघे साहेबांवरती अन्याय झालाय. वेळ आली स्वतःवरती कठीण प्रसंग उद्भवला की दिघे साहेब आठवतात. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने हा तमाशा स्वतःहून थांबवला पाहिजे यांचा. आणि यांना कुठेतरी जर का खऱ्या अर्थाने दिघे साहेबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर यांच्या प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे. ही माझी आव्हान आहे या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला. आनंद दिघे गेल्यानंतर निधनानंतर त्यांना विचारण्यात आलं की त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे असं एकनाथ शिंदे. अहो, जो माणूस स्क्रिप्ट चुकीचं लिहितो, जो 2 वर्षांनी सांगतो की बाबा मी स्क्रिप्ट चुकीची लिहिली आणि ते आज सांगतायत की अशी प्रॉपर्टी विचारली, मग ह्याच्यामध्ये खरं काय आणि आज का? गेले 22 वर्षात नाही आठवलं जेव्हा तुम्ही पद उपभोगत होतात? हा तमाशा दिघे साहेबांच्या नावाने स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान आहे खुलं, काय होईल ते होईल. पण हा दिघे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं यांनी बंद करावं. तुमच्या अंगलट आलं की दिघे साहेब आठवतात. 22 वर्षात दिघे साहेब नाही आठवले ना.
या लोकांनी सांगायला पाहिजे होतं पहिल्या वर्षी ज्यावेळेला दिघे साहेब गेले ना, पहिल्या वर्षी ज्यावेळेला दिघे साहेब गेले ना साहेब, त्यावेळेला 6 महिने दिघे साहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होतं तसंच होतं. तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले. ती आनंद यात्रा पण दिघे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू केली, तेव्हा हे सगळे जागे झाले. म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये. हा शिष्य खरा आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलो आहे. दुसरा नरेश म्हस्के म्हणाले की मी करेक्ट कार्यक्रम करतो. आमच्या आईला तू कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम केले ते आम्हाला सर्व माहिती आहे. तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील, कळलं की नाही. आणि तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे, ते सर्व माहिती आहे आम्हाला. तू आमच्यासारख्यांच्या नादी लागू नकोस. ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी तुला पळता भुई पुढे होईल. आणि मी मागे पण सांगितलं, ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला उंदीर पळणारा असेल नरेश म्हस्के. हे त्यावेळेला पण बोललो होतो, आज पण मी परत बोलतो. तो कोणाचाच नाही, कळलं की नाही. तो कोणाचाच नाही. नरेश म्हस्के यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की सेकंड शिफ्ट वरून यायचो तेव्हा तुम्ही त्यांना घ्यायला जातात. अरे त्याला सांगायचं तेव्हा राजन विचारे भारत गॅरमध्ये सर्व्हिसला होता आणि तो होता कॅडबरीमध्ये, ग्लॅक्सोमध्ये, कळलं की नाही. अरे तो एवढा खोटारडा माणूस आहे, एवढा खोटारडा माणूस आहे. तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे. तुम्ही हसू नका, खरंच आहे. लोकांना समजलं पाहिजे की या खोटारड्या माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्याल. कशा बाबतीत? सॉरी मी ऐकलं. घोसाळकर मला वाटतं हा विषय आहे ना ठाण्याचा घ्या. आम्ही कार्यकर्ते तिथे बसलेले मुख्यमंत्री असं सर. म्हणालेले आहेत की या कार्यकर्त्यांनी निवडून दिलेला आहे, त्यांना वडापाव सुद्धा दिला गेला नव्हता मागच्या इलेक्शनमध्ये, तो वडापाव मी दिला. आज समोसे दिलेत बघा, खाल्ले का तुम्ही? आज समोसे दिलेले खाल्ले का तुम्ही? मिळाले ना तुम्हाला? अरे एकनाथ शिंदे काय घरातले देत होता का? एकनाथ शिंदे घरातले देत होता का? नरेश म्हस्के घरात अख्ख्या 6 महापालिकेचा कारोबार करत होता. म्हणून सांगतोय मला बोलायला लावू नका. मी परत सांगतोय, खाल्लं तेवढं पचवा. हां, आमच्यासारख्याच्या मना आम्ही स्वच्छ हाताची माणसं आहोत, कळलं की नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हा ठाण्यातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजन विचारे यांचं काम करायला तयार नव्हते. त्यांना मी सांगितलं की माझ्या अरे वा 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 वा. एकनाथ शिंदे म्हणजे काय मोठे परमेश्वर होते का? हा, एकनाथ शिंदे मोठे परमेश्वर होते का? सांगा मला. हा, अरे हा बाळासाहेबांचा विचार, दिघे साहेबांचा. तुम्ही कुठे, ते कुठे? हा, तुम्ही त्या फोटोमध्ये आनंद आश्रमामध्ये स्वतःचा फोटो लावून त्या लावला होता, बोंबावून केली, एका रात्रीत बदलून टाकला. अरे दिघे साहेबांची सर तुम्हाला येणार आहे का? दाढी वाढवली, ऍक्टिंग केली का? होतं का? पिक्चर काढून होतो का? दिघे साहेबांसाठी कष्ट करावं लागतात. हा, मला वाटतं धास्ती आता कसं झालंय काय माहितीये का? आज लोकांचा प्रतिसाद एवढा आहे. मी फक्त 2 ते 3 तास माझे सर्व कार्यकर्ते, विक्रांत चव्हाण आमचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील, देसाई असतील, आव्हाड साहेब असतील, आमचा जिल्हा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक, महिला असतील. अरे रस्त्यावरनं चालतोय आम्ही, यांच्यासारखं हे करत नाही, गार्डनमध्ये जाऊन नाच नाही करत, कळलं की नाही. हां, त्यामुळे कसं आहे माहिती आहे का? बघा, तुम्ही बघा, तिसरा डोळा तुम्ही आहेत. तुम्ही सर्वांना, तुमच्याकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत. तुम्हाला बोलायचं का हे सांगण्यात काय जास्त हे नाही आहे. त्यामुळे त्यांनी फक्त इलेक्शन लढवावं, त्यांनी केलेली कामं लोकांसमोर मांडावी. ह्या गोष्टीमध्ये लोकांना काहीही इंटरेस्ट नाही. आज दिघे साहेबांना जाऊन किती वर्ष आले? 22 वर्ष झाली. हा, आणि 22 वर्षानंतर तुम्हाला आता कंठ फुटलाय, पोपटासारखा बोलताय तुम्ही. हा, तुमचा पोपट होणार आहे. चला, या सर्व गोष्टी आता बाहेर बीजेपीला घाबरून 20 ते 25 आमदार करण्याचा उद्धव ठाकरेंचा कट होता हे जाऊ दे रे. आणि काशीनाथ घाणेकरचं नाव हे आनंदी सर्व गोष्टींची उत्तर दिली पाहिजे आपल्याला.